राज्य सहकारी बँक भ्रष्टाचार प्रकरणी अजित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे। बँकेचे 50 संचालक दोषी असल्याचं के चव्हाण यांच्या चौकशी आयोगातून समोर आलंय। शिवाजी पहिनकर पुढील चौकशी करणार आहेत। अजित पवार राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक होते। बँकेमध्ये घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलंय। तर या प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजपने केली आहे। दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात येईल आणि त्याचबरोबर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच चौकशीपूर्वीच केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्य सहकारी बँकेमध्ये ज्या कारखान्यांना सूत गिरण्यांना तारण न देता जे कर्ज दिलेलं आहे आणि ते कर्ज बुडीत गेलं आहे, याला जबाबदार असणारे अजितदादा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। याचबरोबर बाकी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या 1 महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांनी कोण कोण व्यक्ती कशा कशा दोषी आहेत याचा चौकशी अहवाल ताबडतोब जनतेसमोर आणला पाहिजे अशी आमची मागणी आहे। 83 ची इन्क्वायरी झालेली, 83 ची इन्क्वायरी झाल्यानंतर 88 ची इन्क्वायरी झाली। 88 ची इन्क्वायरी काहीतरी सहकारी विभागाने, जरी कुणी तिथं उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, आणखी कुणी असेल, तरी देखील जर चूक केलेली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे। पण सांगताना अजूनही 88 च्या इन्क्वायरीच्या संदर्भातली संपूर्ण चित्र पुढे आलेलं नसताना एक महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रतिमा केली जाते की मी कुठेतरी कदाचित त्या ठिकाणी दोषी